एखादी माता ज्यावेळेस प्रसूती करता जाते ना, ज्यावेळेस तिच्या संपूर्ण देहाला विंचवानी दंश करावा अशी मायबापा विजा होते. प्रसूतीच्या काळात साध्या नाही आहेत, त्या मातेलाच माहिती मायबापा. आणि त्यातल्या त्यात जर उदरातलं बाळ जर आडवं झालं मग तर सांगायलाच नको. अशी माता मायबापा अकांत करत होती, तो त्रास सहन करत होती. आणि तो अकांत सहन करणाऱ्या, त्रास सहन करणाऱ्या मातेला ऑपरेशन थिएटर मध्ये नेलं. डॉक्टरनी खूप प्रयत्न केला त्या बाळाला सरळ करण्याचा, पण शक्य नाही झालं. शेवटी डॉक्टर धावत पळत बाहेर आला. त्याच्या हातामध्ये एक कागद होता आणि त्या डॉक्टरनी बाहेर येता विचारलं, त्या पेशंटचा नवरा कोण आहे, लवकर या, वेळ नाहीये. आणि मायबाप तो नवरा धावत पळत आला, मी आहे डॉक्टर साहेब तिचा नवरा. हा मग हे बघा, आता 2 जीवांपैकी एकच जीव वाचवता येईल आम्हाला, एक तर तुमचं बाळ नाहीतर तुमची पत्नी. लवकर निर्णय घ्या, वेळ नाही माझ्याकडे, नाहीतर दोघांचा प्राण जाईल. मूल पाहिजे असेल तर इथे सही करा, पत्नी पाहिजे असेल तर इथे सही करा. तो बाप माय बापा विचार करतो, पत्नीच नाही राहिली तर त्या मुलाला कोण जगवेल, त्या मुलाची कोण संगोपन करेल. त्यापेक्षा ईश्वराची कृपा असेल तर पुढेही होईल बाळ मला. म्हणून तो डॉक्टरला म्हणतो, डॉक्टर ते बाळ मेलं तरी चालेल पण माझी पत्नी जगवा, म्हणून सही करतो. तोच डॉक्टर आतमध्ये जातो माय बापा, आणि आतमध्ये जाऊन तो डॉक्टर त्या माऊलीला विचारतो, ऑपरेशन थिएटरच्या त्या स्ट्रक्चर वरती बसलेल्या पडलेल्या माऊलीला विचारतो, ए बेटा का डॉक्टर झालं असेल माहिती नाही, माझ्या पुढे धर्मसंकट येऊन उभं राहिलंय, मला तुला विचारावं लागतंय. एकतर तुझं बाळ वाचेल नाहीतर तू वाचेल, बेटा सांग कोणाला वाचू. त्या माऊलीनं एवढ्या गोंधळात त्या डॉक्टरच्या गळ्यात तुळशीची माळ पाहिली आणि ती माऊली म्हणते, डॉक्टर साहेब पांडुरंगाचे भक्त दिसताय, तुळशीची माळ गळ्यात आहे. हो बेटा, हा मग तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे डॉक्टर साहेब, मी मेली तरी चालेल, माझ्या बाळाला जगवा, अशी म्हणणारी फक्त आई आहे माय बापा या जगतात, दुसरं कोणी नाही. लक्षात घ्या, आपले प्राण गेले तरी चालेल पण माय बापा बाळाला जगवणं हे आईचा स्वभाव आहे. लक्षात घ्या, किती प्रकारे आई सांगावी. रोज मी तुम्हाला सांगत बसलो तरी आई हे वाक्यच पूर्ण होणार नाही. का? आनाम आत्मा इनाम ईश्वर इति आई. आलं का लक्षात? अजून ऐका, आई वाक्य एवढं सोपं नाहीये. या आत्म्याची